हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो बाल गणेश पार्ट 2 आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो ऑर्डरचा आहे. मागील भागात आपण गणपती आसन कमळ पाहिलेला आहे बाल गणेश या प्रोजेक्टमध्ये आणि या भागात बॉलवरचं काम पाहायचं आहे. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. बॉलसाठी आपण हा सेट घेतलेला आहे आणि या पॉईंटला 1 2 चेन टाकायचे आहेत. 3 4 5 चेन घेतलेले आहेत आणि पहिल्या लूपमध्ये डायरेक्ट सुई टाकून या ठिकाणी सर्कल करून घ्यायचं आहे. पुढे हे जे सर्कल केलेलं आहे त्या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे टाकायचे आहेत, खांब टाकायचे आहेत. जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत. हा आपला फर्स्ट राऊंड स्टार्ट आहे. जसा आपण मोठा गणपती तयार केला तसाच मोठ्या गणपतीचा जो बॉल आपण तयार केला तसाच बॉल हा तयार करायचा आहे. फक्त साईज छोटी आहे या बॉलची. मागे आपण गणेश प्रोजेक्ट पाहिलेलाच आहे. जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे या पॉईंटला टाकलेले आहेत. पुढे बॅक लूकमध्ये काम करायचं आहे. बॅक लूकमध्ये डबल क्रोशे टाकत बॉलचा शेप पार्ट आपल्याला टाके वाढवायचे आहेत. पहिल्या लूकमध्ये 2 डबल क्रोशे घेतलेले आहेत. बॅक लूकमध्ये काम करत चाललेलो आहोत आपण. फ्रंट लूक सोडून दिलेला आहे. बॅक लूकमध्ये काम करत जायचं आहे. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. थर्ड लूक स्टार्ट आहे. थर्ड लूकमध्ये 2 डबल क्रोशे घेतलेले आहेत. सेकंड लूकमध्ये 1 डबल क्रोशा ठेवलेला आहे. थर्ड लूकमध्ये 3 डबल क्रोशा आणखीन 1 डबल क्रोशा वाढवलेला आहे. 4 लूक आहे हा. 4 लूकमध्ये ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आणि हा जो बॉल आहे या बॉलचा शेप पाहतच हे काम करत राहायचं आहे आपल्याला टाके वाढवण्याचं. जोपर्यंत बॉलचा हा शेप येत नाही मध्यापर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत आणि पुढे कमी करायचे आहेत टाके. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. बॅक लूकमध्ये डबल क्रोशा यूज केलेला आहे. हळूहळू शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते जोपर्यंत बॉलच्या योग्य शेपमध्ये आपण येत नाही तोपर्यंत हे काम करत राहायचं आहे टाके वाढवण्याचं. आणि पुढे या शेपपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. पुढे या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. पुढे हळूहळू कमी करत टाके बॉल कंप्लीट करायचा आहे. बॅक लूकमध्ये डबल क्रोशा वापरलेला आहे, खांब वापरलेला आहे. हे जे काम स्टार्ट केलं आहे ते आपण बॉलच्या मध्यापर्यंत टाके वाढवत जाऊया. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. जास्तीचे वाढवायचे नाही आहे. जास्त टाके घेऊ नका. जास्त टाके घेतले
तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवा. या पॉईंटला 2 डबल क्रोशे घेतलेले आहेत. बॅकलूपमध्ये काम करत चाललेलो आहोत आपण. बॉलचा शेप पाहतच हे काम करायचं आहे. टाके वाढवण्याचं बॉलला पकडूनच हे काम करत राहायचं आहे. जोपर्यंत हा जो शेप आहे बॉलचा हा शेप पाहतच टाके वाढवलेले आहे. जास्तीचं वाढवलेलं नाही आहे. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आत्ता आपण बॉलच्या या पॉईंटपर्यंत येऊयात आणि नंतर पुढचं काम पुढे बघूयात. टाके वाढवतच आपल्याला या पॉईंटपर्यंत यायचं आहे. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटलाच वाढवायचे आहे. जास्तीचं वाढवायचं नाही आहे. आत्ता आपण या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत काम करत येऊयात आणि पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा, या पॉईंटला ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत आणि आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे. बॉलचा शेप पाहतच हे काम केलेलं आहे टाके वाढवण्याचं. आत्ता आपलं जे काम आहे ते या पॉईंटला आलेलं आहे आणि पुढे ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे. तिथून पुढे काम करताना आत्ता आपण बॉलच्या या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटपर्यंत गरज वाटली तरच टाके वाढवायचे आहेत, नाही तर नाही. शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. बॉलचा शेप पाहतच हे काम केलेलं आहे. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटलाच टाके वाढवा, जास्तीचे वाढवू नका. बॉलचा शेप पाहतच आपल्याला हे काम करत राहायचं आहे. पुढे टाके वाढवण्याचं काम गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत आणि बॉलच्या मध्यापर्यंत गेल्यानंतर जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे आणि नंतर पुढे ते कमी करायचे आहेत टाके. आत्ता एकच टाका वाढवलेला आहे या राऊंडमध्ये. गरज पडली तरच टाके वाढवा, जास्तीचं वाढवू नका. हा फ्रेंड, या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. गरज आहे या ठिकाणी. पुढे बॅकलूपमध्ये डबल क्रोशा वापरलेला आहे, खांब वापरलेला आहे. हळूहळू शेप पाहतच बॉलचा शेप पाहतच हे काम केलेलं आहे टाके वाढवण्याचं. या पॉईंटलाही एक टाका वाढवलेला आहे. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. आत्तापर्यंत या राऊंडमध्ये 2 डबल क्रोशे वाढवलेले आहेत.
जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे. तो डबल क्रोशा वाढवल्यानंतर आत्तापर्यंत या पॉईंटपर्यंत गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, आणखीन गरज पडलेली नाही आहे. बॅकलूकमध्ये डबल क्रोशा वापरलेला आहे. आत्ता आपण जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम या पॉईंटपर्यंत करून घेऊयात. हा जो बॉल आहे, बॉलचा या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करूया. गरज पडली तरच टाके वाढवा, नाही तर नाही वाढवायचे आपल्याला टाके. या पॉईंटपर्यंत येऊयात काम करत आणि पुढे कमी करायचे आहेत टाके आपल्याला या पॉईंटला. आत्ता आपण बॉलच्या या पॉईंटपर्यंत येऊयात काम करत. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि हा जो बॉल आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत, जास्तीचं वाढवलेलं नाही आहे. आणि बॉलच्या मध्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना गरज पडली तरच वाढवा, नाही तर नाही वाढवायचे आपल्याला टाके. आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करूयात. पडली गरज तरच वाढवायचे आहेत. बॉलच्या मध्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पुढे आपल्याला टाके कमी करायचे आहेत. या पॉईंटला बॉलचा हा जो ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे, जास्तीचे कमी करायचे नाही आहेत टाके. जास्त टाके कमी केले तर तुमचा जो बॉल आहे तो पूर्ण दिसेल. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. आत्ता आपण हा जो स्टेप या शेपपर्यंत आपलं काम जे आलेलं आहे त्या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आणि पुढे आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. आत्ता आपण हा जो बॉल आहे तो या पॉईंटपर्यंत येऊयात. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. टाके वाढवण्याचं काम थांबवलेलं आहे कारण या ठिकाणी टाके वाढवण्याची गरज संपलेली आहे. पुढे आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. आत्ता आपण जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत जाऊयात आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाका कमी करायचा आहे. आणखीन एक राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात आणि नंतर ज्या पॉईंटला कमी करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आपण. ज्या पॉईंटला आपल्याला टाका कमी करायचा आहे त्या पॉईंटपर्यंत हे काम करत जाऊयात आणि नंतर पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे आणि या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि हा जो बॉल आहे, हा जो शेप आहे बॉलचा, या पॉईंटमध्ये आपल्याला टाके कमी करायचे आहेत. इथून पुढे या पॉईंटला पहा, हा जो लुक आहे बॅक लुक, हा लुक सोडून त्याच्या पुढच्या लुकमध्ये सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला हा जो बॉल आहे तो तयार करायचा आहे. आणि ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे, जास्तीचे कमी करायचे नाही आहेत. जास्त टाके कमी केले तर तुमचा बॉल दिसेल, त्याच्यामुळे या पॉईंटला टाका कमी केलेला आहे. फक्त फट दिसत आहे, बॉल दिसत नाही आहे. आणि इथून पुढे काम करताना गरज पडली तर गरज पडणारच आहे टाके कमी करण्याची, पण ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटलाच कमी करायचे आहेत टाके.
आत्तापर्यंत या राऊंडमध्ये एकच टाका कमी केलेला आहे. पुढे हळूहळू टाके कमी करत हा बॉल कंप्लीट करायचा आहे आपल्याला. बॉलचा शेप पाहतच टाके कमी करत जायचं आहे. टाके कमी करण्याचं काम स्टार्ट केलेलं आहे. 2 टाके आपले एकच टाका आपण कमी केलेला आहे आत्तापर्यंत. पुढे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. या पॉईंटला बॉलचा शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे टाके कमी करण्याचं. आत्तापर्यंत फक्त या पॉईंटला टाका कमी केलेला आहे. इथून पुढे टाके कमी केलेले नाही आहेत. आणखीन गरज पडलेली नाही आहे टाके कमी करण्याची. हळूहळू शेप पाहतच आपल्याला टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे. हळूहळू शेप पाहतच टाके कमी करायचे आहेत. आत्तापर्यंत आपण 2 टाके कमी केलेले आहेत. बॉलचा शेप पाहतच टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. पहा फ्रेंड, हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला तिसरा टाका कमी झालेला आहे. या ठिकाणी फट मोठी दिसत आहे त्याच्यामुळे या पॉईंटला हा टाका कमी केलेला कॅन्सल केलेला आहे. पुढे गरज ज्या पॉईंटला जास्त आहे त्या पॉईंटलाच कमी करायचे आहेत टाके. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे. पुढे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत हा जो बॉल आहे तो तयार करायचा आहे. आत्तापर्यंत आपण 3 टाके कमी केलेले आहेत. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. असे शेप पाहतच टाके कमी करत जायचं आहे आपल्याला बॉलच्या या पॉईंटपर्यंत. आपला टाका कमी करण्याचा सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे. या पॉईंटला आपण पहिला टाका कमी केलेला आहे या राऊंडमध्ये. या पॉईंटला दुसरा राऊंड स्टार्ट होत आहे. या पॉईंटला कंप्लीट झालेला आहे पहिला राऊंड आणि हा जो राऊंड स्टार्ट केला आहे त्या राऊंडमध्ये आपण 3 टाके कमी केलेले आहेत. असे राऊंडमध्ये टाके कमी करायचे आहेत आणि हा जो बॉल आहे तो कंप्लीट करायचा आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका फट मोठी दिसत आहे त्याच्यामुळे हा टाका कॅन्सल केलेला आहे. या ठिकाणी ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत हा बॉल तयार करायचा आहे. आत्ता आपण टाके कमी करत या पॉईंटपर्यंत येऊयात. नंतर पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, टाके कमी करण्याचा आपला 3rd राऊंड स्टार्ट आहे. 3rd राऊंडमध्ये ज्या पॉईंटला गरज पडलेली आहे त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत. या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे. या पॉईंटला दुसरा टाका कमी केलेला आहे. 3rd राऊंड स्टार्ट आहे आपला टाके कमी करण्याचा. या पॉईंटलाही तिसरा टाका कमी केलेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आणलेले आहेत. या पॉईंटला 4था टाका कमी केलेला आहे आणि हा जो बॉल आहे बॉलचा शेप पाहतच हे काम ठरवलेलं आहे. असे एंडपर्यंत या पॉईंटपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत. या पॉईंटलाही एक टाका कमी करत आहे. टाके कमी करताना
फट जी आहे ती मोठी दिसून द्यायची नाही आहे. छोटी दिसली तरी चालेल, पण मोठी फट दिसली तर बॉल दिसेल. त्याच्यामुळे टाके कमी करताना या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. आपला 3rd राऊंड स्टार्ट आहे. 4 राऊंड स्टार्ट होत आहे. या पॉईंटपासून आपला टाके कमी करण्याचा. पुढेही असे टाके कमी करायचे आहेत. बॉलचा शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. असाच हा बॉल तयार करायचा आहे. करून घेऊयात आपण. हा जो बॉल आहे तो या पॉईंटपर्यंत टाके कमी करत आपल्याला हा बॉल तयार करायचा आहे आणि त्या पॉईंटपर्यंत जाऊयात. पहा, या पॉईंटला टाके कमी करत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. शेप पाहतच टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे. पुढे या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. 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 हा 5 राऊंड स्टार्ट आहे आपला टाके कमी करण्याचा. हा टाके कमी करतच आणलेले आहेत. आपला हा जो बॉल आहे तो तयार होत आलेला आहे. हा लास्ट टाका आहे या पॉईंटचा. पुढे या पॉईंटला हा जो बॉल आहे तो तयार झालेला आहे. आपला कंप्लीट झालेला आहे तयार करून. पुढे कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचा आहे. दुसरा जो बॉल आहे तोही असा तयार करून घ्यायचा आहे आणि तो बॉल कंप्लीट झाल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.